मुंबईत कुख्यात गुंड चिराग लोके याच्यावर 4 ते 5 जणांनी मिळून हल्ला करून त्याचा खून केला। या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे। मुंबईत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। अनेक गुंड आणि टोळ्यांमध्ये टोळी युद्ध सुरू आहे। यातून एकमेकांना ठार मारण्याच्या घटना देखील वाढत आहेत। अशीच एक घटना मुंबईत घडल्याने खळबळ उडालेली आहे। गवळी आणि मोहोळ गँगशी संबंधित कुख्यात गुंड चिराग लोकेची 4 ते 5 जणांच्या टोळीनं लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्ला करून हत्या केली आहे। ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे। यात त्याची पत्नी प्रियंका लोके ही देखील गंभीर जखमी झालेली आहे। त्याच्यावरती नेरूळ मधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे खळबळ उडाली असून टोळी युद्ध पेटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आरोपी अरविंद रामनाथ सोधा, अरबाज पगला शेरा व इतर 2 जणांवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिराग लोके हा अरुण गवळी व पुण्यातील खून झालेल्या शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करत होता। चिरागची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहत नेरूळ पोलिसांनी त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती। मंगळवारी 6:30च्या सुमारास चिराग व त्याची पत्नी प्रियंका हे दोघं त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात होते। यावेळी आरोपी अरविंद सोडा व त्याच्या साथीदारांनी चिराग लोकेवर लोखंडी रॉडनं हल्ला केला होता। चिरागला वाचवण्यासाठी त्याच्या पत्नी प्रियंका मध्ये पडल्या, मात्र हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडनं हल्ला करून जखमी केलं। या घटनेत जास्त जबर धक्का बसल्यानं चिरागचा जागीच मृत्यू झालाय। स्थानिकांनी तातडीनं दोघांना दवाखान्यात भरती केलं, मात्र चिरागचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। चिरागची जखमी बायको प्रियंकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नेरूळ पोलीस फरार आरोपी अरविंद रामनाथ सोधा, अरबाज शेरा व इतर अशा 3 साथीदारांचा शोध घेत आहेत।